पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक, जमिनीच्या ड्रोन सर्वेला विरोध करत शेतकरी रस्त्यावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, धक्काबुक्कीमध्ये वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तर महिलेचा मृत्यू पोलीस मारहाणीत नाही, आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं स्वसंरक्षणासाठी लाठीचार्ज, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती। शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मेलद्वारे आलेली आहे। साईबाबा संस्थांची सुरक्षा यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। धाराशिवमध्ये ड्रग्जबाबत जनजागृतीसाठी डीपीडीसीतून 9 कोटींचा निधी, पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून निधीस मान्यता। तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती। एजाज खानला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस, अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याप्रकरणी उल्लू ॲपच्या निर्मात्यांना देखील नोटीस। तर मुंबई पोलिसांनी एजाज खान विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर पंकजा मुंडेंकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आलेली आहे। या बैठकीदरम्यान इतरही नेते उपस्थित होते। पंकजा मुंडेंकडून शासकीय कामांचा आढावा घेण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये 2 महिन्यामध्ये 56 उष्माघाताचे रुग्ण, तर बेसा नगरपंचायतीकडून हिट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आला आहे। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन्स।